लातूर शहरात प्रशासक राज की रस्ते खाऊ राज. रस्ते गायब, जनता मात्र हैराण. कोरड्या टाक्या, तुटलेले नळ. लातूर महानगरपालिकेचं नेमकं झालंय तरी काय, लोकांना पडला प्रश्न. लातूरकरांनो, सावध व्हा, कारण तुम्ही ज्याला प्रशासक समजताय ते खरंच काम करतंय की फक्त कागदावर घोडे नाचवतंय असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये सध्या क्रूर यातना भोगण्याची वेळ नागरिकावर आली आहे. रस्ते आहेत की खड्डे, पाणी आहे की फक्त कोरड्या टाक्या. लातूरच्या प्रभाग 2 मध्ये विकास नक्की केला कुठे हेच कळत नाही. आज आम्ही प्रशासकाच्या कार्यक्षमतेचे वाभाडे करणार आहोत. पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट. हे दृश्य आहेत लातूरच्या प्रभाग क्रमांक 2चं. इथल्या रस्त्यावरून चालताना तुम्हाला वाटेल की तुम्ही चंद्रावरच्या खडबडीत जमिनीवर आहात. रस्ते गायब झालेत आणि त्या जागी उरलेत फक्त जीव घेणे खड्डे. दुचाकी स्वारांचे कंबरड मोडलंय. वृद्ध आणि बालकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय. पण लातूर महानगरपालिकेच्या प्रशासकाला याचं काहीच देणे घेणे नाहीये. दुसरीकडे भीषण वास्तव आहे पिण्याच्या पाण्याचं. नळ आहेत पण त्यांना पाणी नाही, कारण ते तुटलेल्या अवस्थेत पडलेत. पाण्याच्या टाक्या कोरड्या ठणठणीत आहेत. माता भगिनींना पाण्यासाठी वलवण करावी लागते. मग प्रश्न पडतो, स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणारं प्रशासन नेमकं करतंय तरी काय. गेली 7-8 वर्ष झाले प्रशासनाचं हे चालू आहे, म्हणजे निवडणुकाचं काही नाहीये. आता निवडणुका लागलेल्या आहेत. आमच्या ह्या इकडे ज्या नागरिक समस्या आहेत, हे रस्ते वगैरे आहेत ना, कोणीही नगरसेवक निवडून जो व्यक्ती आमच्या वार्डाचा विकास करेल त्यांनाच आम्ही मतदान करू. आमचे रस्ते साथे ते टाकी आहे, तुट्ट्या वगैरे तुटलेल्या आहेत. आमच्या वार्डामध्ये जेवढ्या सुखसुविधा जो माणूस देईल त्या माणसाला आमचं 100% मतदान राहील. काही अडचण नाही. रस्ता आणि पाण्याबद्दल काय, पाणी दररोज येते की नळाला? हा, पाणीला काय अडचण नाही. 4-8 दिवसाला पाणी भरपूर येते. रस्ते कधी खोदलेले तर कधीपासून असते? हे 6 महिने झाले रस्ते खोदून. एक वर्षभर झाले असतील. हा, नवीन पाईपलाईन हे केलेली आहे. तिथून गाड्या वगैरे स्लिप वगैरे करतात. हा, जो व्यक्ती निवडून येईल त्या व्यक्तीने आम्हाला हे रस्ते वगैरे एकदम व्यवस्थित, गटारी आणि रस्ते आमच्या ही प्रॉपर सुविधा आहेत, हे आम्हाला देण्यात यावे. हे प्रशासक राज आहे की जनतेचा पैसा हडप करणारं रस्ते खाऊ राज, असा सवाल उपस्थित झालाय. प्रभाग क्रमांक 2 मध्ये मुख्य रस्त्यावर या खड्ड्यांची खोली पहा आणि प्रशासकाचा निष्काळजीपणा पहा. लोक टॅक्स भरतात तो काय अशा क्रूर यातना भोगण्यासाठी, असाही प्रश्न निर्माण होतो. लोकप्रतिनिधी नाहीत म्हणून प्रशासकाने जनतेला वाऱ्यावर सोडलंय का. लातूर महानगरपालिकेचा कारभार म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातंय असा झालाय. प्रशासक महोदय, प्रभाग 2 ची ही जनता आता शांत बसणार नाही. जर तातडीने रस्ते आणि पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर हे आंदोलन महानगरपालिकेच्या उंबरठ्यावर धडकल्याशिवाय राहणार नाही. रस्ते खाऊ प्रवृत्तीचा हिशोब आता जनता तुम्हाला नक्कीच मागणे. तुम्हाला या रस्ते खाऊ प्रवृत्तीचा संपूर्ण हिशोब जनतेला द्यावाच लागेल. रस्ते की और पानी की क्या है रास्ता ये 2 साल हुआ फोड़ गया, अभी हुआ नहीं रास्ता. और ये पानी की एक टाइम आगे कनेक्शन करने का है. पानी नहीं बंद नहीं, पाइपलाइन नहीं ना आगे. आगे पाइपलाइन करने का नाला है 4 दिन पर. नहीं इसको तो टूटा टाकी नाला तो पहले वो क्या टाकी, वो खाली वो लाइन खींच के आगे खींचने का. कोई देखने को आता क्या? हाँ, कोई भी नहीं आया अभी देखने को. देखते हो हाई बंडा पडले साहब, देखते करते उन्हें बटाय ना टाकी. या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या नाही, पण पावसाळ्यात जे काय पाणी जमा होतंय या भागामध्ये, रस्त्याने खड्डे वगैरे झालेत आणि रस्त्यामध्ये अतिक्रमण जास्त वाढले. हे रोड आहे 60 फुटाचा आणि इथं 20 फुटाचा भरती व्हायलाय लोकांच्या अतिक्रमणामुळे. आणि ही समस्या कुठलाच नगरसेवक अजून सोडवला नाही. आणि जवळजवळ 5-6 वर्ष झालं या रस्ता हा मेन रस्ता आहे वेकन चौकात जायचा, आणि रस्त्याची जिम्मेदारीच कुणी घेत नाही बनवण्याची. तर काय त्रास होतो रस्ता? त्रास म्हणजे रहदार जे असतं आहे वेकन चौकात जायचा मेन रस्ता असल्यामुळे, आणि हा रस्ता होतच नाही. तर मागणी आहे सिमेंटी रोडची, तिकडं दखल घेत नाही रस्त्याची. आम्ही 2-3 वेळेस निवेदन पण दिलं, पण काय याच्याकडे लक्ष देत नाहीत. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.